आता आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटळ आणि अविनाश कानडजे देखील जोडले गेलेले आहेत। तुमच्याकडे मी येतेच, मात्र नागपुरात बेमिसाल 20चा नारा देत लढणारी भाजप सेना युती सलग आपली सत्ता राखणार का, की भाजपचा गड ढासळून काँग्रेस सत्तेत येणार याचा फैसला काल मतदार राजानं ईव्हीएम मध्ये खरं तर कैद केलेला आहे आणि आज मतमोजणीनंतर नागपूर महानगरपालिकेमध्ये कोणाचा झेंडा फडकणार हे स्पष्ट होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं गृह शहर असल्यानं नागपुरात भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। तर काँग्रेसने देखील या निवडणुकीत पूर्ण जोर लावलेला आहे, त्यामुळे मतदारांनी आपला कौल कुणाला दिलाय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नागपूर महापालिकेत एकूण 151 जागा असून सर्व पक्षांचे मिळून एकूण 993 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे सध्या आपल्याला नागपुरातले सगळे अपडेट देतील। उदय, गुड मॉर्निंग। काल मतदान झालेलं आहे, आज मोठा दिवस, मतमोजणी होणार आहे। काय सध्याचं वातावरण, काय आत्ताचे अपडेट्स? प्राजक्ता, खरं तर 9 वर्षानंतर आजची ही सकाळ नागपूरकरांसाठी महत्त्वाची असणार आहे, कारण आजच्या या सूर्योदयासोबत जे आहे ते नागपूर शहराचा महापौर कोण असेल हे स्पष्ट होणार आहे। गेली 12 दिवस नागपूरमध्ये जो प्रचार झाला, आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात आल्या। अगदी भाजपकडून बेमिसाल 20 साल तर काँग्रेसकडून मिशन 100 नगरसेवक अशा पद्धतीचं एक मिशन राबवून जे आहे ते मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला। भाजपनं मतदारांपर्यंत जाऊन सांगितलं की केंद्र, राज्य आणि महानगरपालिकेत जर आमच्या विचाराची सरकार असेल तर नागपूरचा विकास हा जो आहे तो सुसाट होऊ शकेल, तर दुसऱ्या बाजूने हा विकास नाही तर भकास अशा पद्धतीची टीका काँग्रेसकडून केली। हे सगळ्या प्रचारानंतर मतदार राजानं आपल्या मनातला नगरसेवक कोण किंवा आपल्या मनातला महापौर कोण हे काल ईव्हीएम मध्ये कैद केलेलं आहे। 10 वाजता जी आहे ती ही मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल आणि 10 वाजता नंतर सुरुवातीला टपाल मतमोजणी आणि त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी होणार आहे। यावेळी नागपूरमध्ये ईव्हीएमची मतमोजणी होत असताना पहिले म्हणजे गेल्या वेळी 2017 मध्ये ज्यावेळी मतमोजणी झाली होती त्यावेळी एका वेळी सगळ्या वार्डाच्या ज्या आहेत त्या ईव्हीएम उघडल्या जात होत्या, मात्र यंदा तसं होणार नाही आहे। यंदा एका प्रभागातला एक वार्ड अशा पद्धतीने ईव्हीएम ओपन केलं जाणार आहे, त्यामुळे या सगळ्या मतमोजणीचा कल यायला थोडा उशीर लागणार आहे। म्हणजे दुपारी 12-1 नंतर नागपूरमध्ये कोणाची सत्ता हे चित्र स्पष्ट होणार आहे। मात्र नागपूर जे आहे ते राजकीय दृष्ट्या भाजपसाठी अतिशय महत्त्वाचं आहे, कारण संघाचं मुख्यालय इथं आहे तर दुसऱ्या बाजूने दीक्षाभूमी इथं, त्यामुळे काँग्रेसच्या विचारांसाठी देखील नागपूर शहर हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री असतील, गडकरी असतील, भाजपचे बावनकुळे असतील, या सगळ्यांना अक्षरशः नागपूर शहर पिंजून काढलं होतं। त्यावेळी काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा इतर पक्षांकडून देखील आपले स्टार प्रचारक मैदानात उतरवून सभा झाल्या होत्या आणि आता सगळं हे झाल्यानंतर मतदार राजानं आपला कौल दिलेला, त्यामुळे दुपारी 12 पर्यंत जे आहे ते नागपूरचा महापौर कोण आणि नागपूरमध्ये कोणाची सत्ता हे चित्र स्पष्ट होईल आणि नागपूरमध्ये जर भाजपची सत्ता आली तर मुख्यमंत्र्यांसाठी नक्कीच ही अभिमानाची बाब असेल। निश्चितच आज भाजप स्वतःचाच रेकॉर्ड मागच्या वेळेचा मोडतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय, असेच सोबत राहा आपण।